प्रज्वलित होता ज्ञानाचा हा सण सजला। दीप मागण्याचा दीप प्रज्वलित करूया, नवे स्वप्न आणि आशा आणि ध्येय, नवे जीवन नवी उमेद, नवनिर्मितीची गाथा, गुणांचा गौरव करणे आज जुगो चरणी माथा। आजचा सोहळा केवळ पारितोषिकांचा नाही, आजचा सोहळा केवळ पारितोषिकांचा नाही तर परिश्रम, सातत्य आणि यशाचा उत्सव आहे। म्हणजे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, उपप्राचार्य डॉक्टर धनक सर, पर्यवेक्षक गुंजाळ सर, शालेय समिती सदस्य मान्य श्री दिलीप सांगळे सर, मुख्य शिक्षणाधिकारी मान्य श्री डॉक्टर राजेंद्र लखना सर, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। तसेच अध्यक्ष बांधकाम समिती शिक्षण प्रसारक संस्था मान्य श्री संतोष करवार सर यांचे आगमन झाले। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या पाहुण्यांचे स्वागत करूया। आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। कला शाखा समन्वयक डॉक्टर कुसुले सर, वाणिज्य शाखा समन्वयिका अफसोरे मॅडम, सर्व मान्यवर, आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी आपण इथे सर्वजण एकत्र आलो आहोत। आजचा दिवस आपल्या महाविद्यालयातील गुणवंतांचा, कौतुकाचा, त्यांच्या कष्टांच्या फळाचा आणि आनंदाचा आहे। आज आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ठिकाणी करूयात। स्वागताने नाती फुलतात, संस्काराने व्यक्तिमत्व घडतात। दीप प्रज्वलनानंतर आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी सारिका भोर आणि तिचा समूह आपल्या समोर स्वागत गीत सादर करते। मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो। सारिका भोर आणि समूह स्वागत गीत। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक। शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा। थँक्यू। धन्यवाद। या सुंदर स्वागत गीतानंतर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश स्पष्ट करण्यासाठी मी कला मंडळाच्या कार्याध्यक्षा प्राध्यापिका चाळीसोला गुजर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे। शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित सर्वांचे मी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष म्हणून मनपूर्वक स्वागत करते। व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार अमोलजी खताळ पाटील,
शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर संजयजी मालपानी सर, शालेय समितीचे सदस्य माननीय सांगळे सर, मुख्य शिक्षण अधिकारी माननीय डॉक्टर लड्डा सर, बांधकाम समितीचे अध्यक्ष माननीय संतोषजी करवा सर, संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर गायकवाड सर, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर ढमक सर, पर्यवेक्षक माननीय गुंजाळ सर, कला व वाणिज्य समन्वयक डॉक्टर कुसमुडे सर, विज्ञान शाखा समन्वयक वागचोरे मॅडम, उपस्थित शिक्षकवृंद, विद्यार्थी प्रतिनिधी, सर्व शिक्षकेतर सहकारी व ज्या विद्यार्थ्यांमुळे आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित यशस्वीरित्या पार पडले असे सर्व माझे लाडके विद्यार्थी. शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणेच यावर्षी 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण ओळखून त्यांना ते सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी आम्हा शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. चालू शैक्षणिक वर्षात 2025-26च्या कलामंडळाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या व मालपानी उद्योग समूहाच्या संचालिका सौ रचनाजी मालपानी यांच्या हस्ते 19 ऑगस्टला झाले. या समारंभात आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य व गीत सादर केले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी 20 तारखेला रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे प्रदर्शन, केश रचना तसेच कला वाणिज्य विज्ञान प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक हे उद्घाटक, प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित राहिलेत. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 22 तारखेला गीत गायन व नृत्यविष्काराचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गीत गायन व नृत्य स्पर्धेने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तब्बल 5 तास ही स्पर्धा चालली. उद्या 24 तारखेस पथनाट्याचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. अशा रीतीने स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतला. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स हा वाढवलेला आहे. स्नेहसंमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी व्यवस्थापन मंडळ, प्रशासन, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कलामंडळातील समितीतील माझे सर्व सहकारी, सर्व शाखा समन्वयक, विविध समित्यांचे कार्याध्यक्ष व सदस्य, साथ देणारे सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षकेतर सहकारी, सर्व कार्यक्रमांचे आनंद लुटणारे प्रिय विद्यार्थी या सर्वांचे मी कलामंडळ कार्याध्यक्ष या नात्याने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. योग्य सन्मानाने वाढतो आत्मविश्वास आणि घडतो उज्ज्वल भवितव्याचा प्रकाश. अतिथींचे स्वागत हे आपलं कर्तव्य व परंपरा आहे. मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मान्य डॉक्टर राजेंद्र ढमक सरांना विनंती करतो की आजच्या पाहुण्यांचे स्वागत करावे व त्यांचा थोडक्यात परिचय करून घ्यावा. नमस्कार. आज शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि तो वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी पार पडत आहे. या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे भूषण आमदार अमोलजी खताळ पाटील, आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजयजी मालपानी, आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे बांधकाम समिती अध्यक्ष संतोषजी करवा सर, आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे मुख्य शिक्षण अधिकारी डॉक्टर राजेंद्र लड्डा सर, शालेय समिती सदस्य सांगळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड, आपल्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आप्पासाहेब गुंजाळ, त्याचबरोबर कला वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉक्टर कुसमुडे सर, विज्ञान शाखेच्या समन्वयिका भावना वागचौरे मॅडम, मागे बसलेले उपस्थित आपले विद्यार्थी प्रतिनिधी जान्हवी बोडके, कुमारी पार्थ अट्टल व सुलेहा शेख या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो. माझ्याकडे दुसरी जबाबदारी आहे की आजच्या पाहुण्यांचा परिचय
खरं तर पाहुणे आपल्या सर्वांना इतके परिचय आहे की त्यांचा मी वेगळा परिचय काय करून द्यायचा. खरी त्यांची पहिली ओळख अशी आहे की ते ह्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण या महाविद्यालयाची, या संगमनेरची परंपरा आहे की या तालुक्याचा आमदार ह्याच महाविद्यालयातून होतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मी सन्माननीय अमोलजी खताळ यांचं एकच फक्त श्रमिक ज्युनियर कॉलेजच्या बाबतीतली एक ओळख तुम्हाला सांगणार आहे. ती अशी आहे की ज्यावेळेस आपला हायवेचं काम सुरू झालं आणि हायवेच्या कामाला श्रमिक ज्युनियर कॉलेजच्या पुढे जे डिव्हायडर टाकलं आहे ते डिव्हायडर काही केला जात नव्हतं. आम्ही अनेक पत्रव्यवहार केले. फक्त भाऊंनी या ठिकाणी आलेले सन्माननीय आताचे आमदार, त्यावेळेस ते आमदार पण नव्हते खरं तर, पण त्यांना सांगितलं की ही अशी परिस्थिती आहे, आमच्या विद्यार्थ्यांना इतका त्रास होतो. त्यानंतर पुढील 8 दिवसामध्ये ते डिव्हायडर तिथे नव्हतं. ते कसं बाहेर गेलं काय माहीत नाही. फक्त खताळ साहेबांनी मला एक फोटो पाठवला, सर कॉलेजच्या समोरचं डिव्हायडर कट झालं. यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हे आमदार असे आहे की त्यांना तळागाळातले प्रश्न समजून घेणारे आमदार आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांच्या अनेक योजनांमध्ये त्यांचा खूप सहभाग आहे. समाजभिमुख त्यांची सर्व कामं आहे. त्यांची आणखी ओळख आपण काय करून देणार, त्यांच्या कामातूनच त्यांची ओळख होते आहे. तर मी असे आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी आमदार अमोलजी खताळ सर, सदस्य विधानसभा महाराष्ट्र संगमनेर मतदारसंघ यांचं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे आपले अतिथी मान्य आमदार श्री अमोलजी खताळ पाटील सर यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपानी सरांना विनंती करतो की आजचे आपले प्रमुख पाहुणे मान्य आमदार श्री अमोल खताळ पाटील सर यांचा सत्कार करावा. विद्यार्थ्यांच्या लोकांमध्ये त्यांचे स्वागत करा. धन्यवाद सर. कष्टाला जोड लाभली की प्रगतीला वेग येतो आणि अहवाल हा प्रगतीचा यशाचा मार्ग दाखवतो. परिश्रमाची नोंद म्हणजे यशाची पायरी आणि आजचा अहवाल सांगतो प्रगतीची खरी कहाणी. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या महाविद्यालयाने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेली प्रगती मांडण्यासाठी मी कुमारी जानवी बोडके आणि कुमारी सायली तायडे 12वी कला यांना आमंत्रित करतो. अहवाल वाचन. शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर वार्षिक अहवाल 2025-26. आजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी मान्य आमदार श्री अमोल धोंडीबा खताळ पाटील, सदस्य विधानसभा महाराष्ट्र संगमनेर मतदारसंघ. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर संजय मालपानी, कार्याध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर. प्रमुख उपस्थिती मान्य श्री डॉक्टर राजेंद्र लड्डा, मुख्य शिक्षण अधिकारी शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर. मान्य श्री संतोष करवा, अध्यक्ष बांधकाम समिती शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर. मान्य प्राध्यापक दिलीप सांगळे, सदस्य शालेय समिती शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर. उपस्थित शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, व्यवस्थापन समिती सदस्य, शालेय समिती सदस्य, प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रमक, पर्यवेक्षक अप्पासाहेब गुंजाळ, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसमुडे, विज्ञान शाखा समन्वयक प्राध्यापिका भावना वागचौरे, स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्राध्यापिका चारुशीला गुजर, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक, शिक्षकेतर सहकारी, इतर मान्यवर व शिस्तप्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमच्या स्नेहसंमेलन प्रसंगी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील कार्यकर्तृत्वाचा अहवाल आपल्यासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो.
इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने झाले तरीही विद्यार्थ्यांनी आमच्या महाविद्यालयाला प्रथम पसंती दिली ही बाब आमच्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. या ऑनलाईन प्रवेशासाठी प्राध्यापक शरद सावंत, प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसमुळे व प्राध्यापिका भावना वागचौरे यांनी विशेष कार्य केले. महाविद्यालयाचा निकाल HSC बोर्डाने मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत आमच्या महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी कायम ठेवली असून कला शाखेचा निकाल 90.5%, वाणिज्य शाखेचा 98.62% व विज्ञान शाखेचा 99.79% निकाल लागला. कला शाखेत महादर निशा शशिंका 90.83%, वाणिज्य शाखेत चव्हाण ईश्वरी दत्तात्रय 96.33% व विज्ञान शाखेत लांडगे श्रेयस रवींद्र व कोटकर तन्मय अमोल दोघांनी 93.17% गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच इयत्ता 11वी कला शाखेचा निकाल 96.43%, वाणिज्य शाखेचा 99.1% व विज्ञान शाखेचा 99.82% निकाल लागला. कला शाखेत बोडके जान्हवी गणेश 92%, तर वाणिज्य शाखेत अट्टल भारत रामेश्वर 97%, तर विज्ञान शाखेत शेख सलेहा वसीम 98.17% गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला वाणिज्य व विज्ञान शाखा प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसमुडे हे कला वाणिज्य व विज्ञान शाखा समन्वयक आहेत, तर प्राध्यापिका भावना वागचौरे विज्ञान शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. यांनी विद्यार्थ्यांसाठी कला वाणिज्य व विज्ञान विकास मंचाअंतर्गत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी, श्री कृष्णा असावा, श्री SR सिद्धेश्वर, प्राध्यापक कैलास वाघमारे, प्राध्यापक मनोहर राठोड, तनुजा नवले, अखिलेश वल्वे इत्यादी व्याख्याने आयोजित केली गेली. त्याचबरोबर विविध शाळाभेट आणि क्षेत्रभेटीचे आयोजन केले गेले. भाषा विभाग मराठी भाषा अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त निबंध स्पर्धा, ग्रंथालय भेट, डॉक्टर अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन, मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 11वी कला वाणिज्य व विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक पुडेकर रवींद्र व प्राध्यापिका कडू भारती यांचे ब्लॉग रायटिंग या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पिंपरणे येथे आयोजित गौरी सातपुते व तनुजा आरोटे या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक मिळाला. श्री दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट संस्कृत संवर्धन मंडळ आयोजित मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व करंडक प्राप्त झाले. कवी अनंत फंदी स्मृतिदिनानिमित्त करंडक, आंतरमहाविद्यालयीन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग. हिंदी विभाग हिंदी दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रीती अविनाश धामाले या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला. संस्कृत विभाग श्री दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट महाविद्यालय शाळा संपो योजनेअंतर्गत झालेल्या संस्कृत विविध गुणदर्शन स्पर्धेत 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात 3 सांघिक प्रथम क्रमांकाची व 19 वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली. श्री गणपती अथर्व शीर्ष पठण उपक्रमात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इंग्रजी विभागांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले गेले. यामध्ये 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कस्तुरी शेवाळे या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळाला. बाह्य परीक्षा विभाग 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी गणित विज्ञान ऑलिम्पियाड, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, मराठी, संस्कृत व इंग्रजी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी गणित ऑलिम्पियाड 80, विज्ञान ऑलिम्पियाड 25, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 55 विद्यार्थी सहभागी झाले. पालक शिक्षक संघ इयत्ता 11वी व 12वी कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे 3 पालक मेळावे एकत्रितपणे घेण्यात आले. इयत्ता 12वीच्या त्रिनिहाय पालक शिक्षक मेळावा घेण्यात आला. प्राचार्य व उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनातून शासनाने निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे पालक शिक्षक संघ कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिमखाना विभाग महाविद्यालयातील स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर 280, जिल्हा स्तरावर 320 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्तुंग यश संपादन केले. विविध खेळात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये 65 सुवर्ण पदक, 85 रौप्य पदक, 50 कांस्य पदक इत्यादी वैयक्तिक व सामूहिक बक्षिसे मिळवली. राज्यस्तरावर पियुष सुरम, तन्मय मंडलिक, साक्षी बडे, तन्मय उगले, तर राष्ट्रीय स्तरावर साक्षी बडे, पियुष सुरम, तन्मय मंडलिक इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर राज्यस्तरावर साक्षी बडे या विद्यार्थिनीने तायक्वांदो या खेळात सुवर्ण पदक मिळवले. परिवहन समिती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अहिल्याबाई होळकर विद्यार्थ्यांसाठी मोफत पाच योजनेअंतर्गत एकूण 360 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. शैक्षणिक सहल विभाग अंतर्गत शिक्षकांसाठी वर्षा सहल, विद्यार्थ्यांसाठी उत्तर भारत दिल्ली दर्शन, कोकण दर्शन या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले. कमवा व शिका योजना ही योजना श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षात एकूण 71 विद्यार्थी लाभ घेत असून मानधनाच्या स्वरूपात 67,320 रुपये वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, एक पेड मां के नाम, मंगलमय दीपावली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. तसेच विशेष हिवाळी शिबिर गुंजाळवाडी या ठिकाणी घेण्यात आले. त्यात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सखी सावित्री समिती या समिती अंतर्गत इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थिनींसाठी आरोग्य, आहार व शिस्त, सायबर सुरक्षा, सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर, व्यक्तिमत्व विकास, महिला सबलीकरण या विषयावर प्राध्यापिका चारुशीला गुजर, पोलीस कॉन्स्टेबल अतुल गुंडे, प्राध्यापिका वृषाली गोंटे, संरचना हांडे, प्राध्यापिका डॉक्टर राजेश्वरी ओझा, प्राध्यापिका डॉक्टर सीमा शुक्ला, प्राध्यापिका रसिका दीक्षित इत्यादींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वसतिगृह सुरक्षित तसेच सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत वसतिगृहात 145 विद्यार्थिनी तर 62 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा युवक आणि संस्कार, रॅगिंग व त्याविषयी कायदे या विषयावर प्राध्यापक राहुल देशमुख यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याचबरोबर विद्यार्थिनींसाठी महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. द्विलक्षीय व्यावसायिक अभ्यासक्रम विभागांतर्गत हॉर्टिकल्चर व मेकॅनिकल मेंटेनन्स विभागाने सह्याद्री फार्म, सुलाभाईन्स यार्ड, गोंदेश्वर मंदिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये आदित्य कवडे व तन्वी भरितकर या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला. जयंती व पुण्यतिथी समिती अंतर्गत थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी हे उपक्रम साजरे करण्यात आले. माजी विद्यार्थी समिती या समितीच्या अंतर्गत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. शिष्यवृत्ती समिती अंतर्गत इयत्ता 11वी व 12वी कला, वाणिज्य, विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 8,63,400 नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप 2,40,000 विद्यार्थ्यांना मिळाले. प्राध्यापकांचे विशेष कार्यकर्तृत्व, प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड यांना हायर एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड मिळाला. सिंगापूर या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून सहभाग. शाळा समूह योजनेअंतर्गत मराठी वक्तृत्व स्पर्धा सचिव म्हणून प्राध्यापिका सारिका शिंदे, संस्कृत विद्यापीठ स्पर्धा सचिव म्हणून प्राध्यापिका सुजाता खेमनर व प्राध्यापिका योगिता पाटील कार्यरत आहे. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा सचिव म्हणून प्राध्यापिका सुरेखा भवर कार्यरत आहे. प्राध्यापिका योगिता पाटील यांनी ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची येथे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यान दिले. तसेच सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी परीक्षक म्हणून कार्य केले. प्राध्यापिका सुरेखा भवर यांची डिस्ट्रिक्ट लेव्हल रिसोर्स पर्सन व तज्ज्ञ शिक्षक म्हणून निवड. योगासन स्पर्धांसाठी पंच म्हणून काम केले. जिल्हा शिक्षण विभाग व जिल्हा प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक तर विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आणि राज्य स्तरावर निवड झाली. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय व हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक विद्यालय या ठिकाणी योग, आरोग्य व प्राणायाम या विषयावर व्याख्यान दिले. प्राध्यापिका वृषाली गोंटे यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व आहार, मायक्रो ऑर्गॅनिझम या विषयावर मार्गदर्शन केले. प्राध्यापक अमोल यांनी मुंबई विद्यापीठाच्या आरजी झुंझुनवाला महाविद्यालयातून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर अँड लँडस्केपिंग ही पदवी मिळवली. वार्षिक स्नेह संमेलनाअंतर्गत कला मंडळाचे उद्घाटन मान्य संरचना मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी आयोजित स्नेह संमेलन 20 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 दरम्यान उत्साहात पार पडत आहे. विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलनात वेशभूषा, रांगोळी, मेहंदी, प्रश्नमंजुषा, पथनाट्य, गीत गायन व नृत्यविष्कार, विविध वेशभूषा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरभरून व मनापासून प्रतिसाद दिला. स्नेह संमेलनाच्या आयोजनासाठी कार्याध्यक्ष प्राध्यापिका चारुशीला गुजर यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्प्रेड नॉलेज अंटू द लास्ट हे आमचे ब्रीदवाक्य आहे. अर्थात तळागाळातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. कळत नकळत आमच्यावर कृपादृष्टी असणाऱ्या सर्वांनाच आमचा विनम्र नमस्कार. धन्यवाद. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. आपल्या प्रत्येक व्याख्यानातून नवीन प्रेरणा, नवीन विचार देणारे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर. नमस्कार. जोरात आवाज आला पाहिजे. गुड मॉर्निंग. नाही आला इथं. गुड मॉर्निंग. धन्यवाद. आज श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमदार श्रीयुत अमोल खताळ पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष
तथा शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय मालपाणी, व्यासपीठावर स्थानापन्न असणारे शालेय समितीचे सदस्य माननीय श्रीयुत दिलीप सांगळे सर, मुख्य शिक्षण अधिकारी डॉक्टर राजेंद्र लड्डा, बांधकाम समितीचे अध्यक्ष श्रीयुत संतोषजी करवा, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र डमक, पर्यवेक्षक प्राध्यापक आप्पासाहेब गुंजाळ, कला व वाणिज्य समन्वयक डॉक्टर मारुती कुसमडे, विज्ञान शाखा समन्वयक प्राध्यापिका भावना वागचौरे आणि स्नेहसंमेलन ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहेत अशा प्राध्यापिका चारुशीला गुजर, विद्यार्थी प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत. कुमारी जान्हवी बोडके कला शाखेच्या, कुमार पार्थ अट्टल हा वाणिज्य शाखेचा आणि कुमारी सुलेहा शेख ह्या विज्ञान शाखेच्या. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे व्यवस्थापन मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवतो ते माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी. मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु एक परंपरा या महाविद्यालयाची आहे. या महाविद्यालयामध्ये सगळ्यात महत्त्वाची परंपरा जी आहे ती निकालाची आहे. सर, आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला माहिती असेल की सातत्याने गेली 10 वर्ष हे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा 95% जास्त लागलेला आपल्याला दिसून येईल. याचं जे श्रेय जातं ते श्रेय प्रामुख्याने आम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी आणि त्यांचं व्यवस्थापन मंडळ आणि त्याही व्यतिरिक्त अगदी झोकून काम देणारा आमचा सहकारी प्राध्यापक वर्ग आणि तेवढाच अभ्यास करणारा आमचा विद्यार्थी आणि यामुळे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट निकालाची परंपरा आम्ही कायम राखलेली आहे. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि या सुविधांचा वापर सर्व विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून विविध प्रकारची दालनं या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेली असेल. प्रामुख्याने 4 भिंतीच्या पलीकडे जाऊन शिक्षण दिलं पाहिजे आणि ते काम या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चाललेलं आपल्याला दिसून येईल. प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, त्यामध्ये वादिवाद स्पर्धा असेल, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा असेल, गायन असेल, त्याचबरोबर नृत्य असेल, या प्रत्येक अंगामध्ये प्रत्येक ठिकाणी आपले विद्यार्थी चमकले पाहिजे. फक्त त्यांना अभ्यासामध्ये चमकून चालणार नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, शालेयेतर उपक्रम या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबवले जातात आणि विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवलं जातं. NSS असेल, कमवा शिका असेल, या ठिकाणीसुद्धा आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारचं काम करतात. सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्याची आर्थिक आणि सांपत्तिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे अशा विद्यार्थ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचं काम ही शिक्षण प्रसारक संस्था ही सातत्याने करताना आपल्याला दिसते. मित्रो, तुम्ही इथं आलात मान्य आहे, परंतु हा जो 11वी आणि 12वी हे वय आहे आपलं अवखळ आहे. या वयामध्ये आपण स्वतःला नियंत्रित ठेवलं पाहिजे, सोशल मीडियापासून बाजूला राहिलं पाहिजे आणि जे काही गुगल इंजिन आहे त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून वापर आपण केला पाहिजे. आपल्या आईवडिलांना नेहमी लक्षात ठेवा, आईवडिलांनी तुमच्यावर केलेली जी गुंतवणूक आहे ती फार महत्त्वाची आहे. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण प्रत्येक ठिकाणी लागणारी फी असेल, आपल्याला नेहमी येणारे कोणतेही खर्च असेल, हे सगळे आईवडील करतात. याच्या पाठीमागे उद्देश काय असतो की माझ्या मुलाने एक स्वप्न साकार केलं पाहिजे. जे काही ध्येय त्यांनी समोर ठेवलेले हे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने आपले आईवडील आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. माझी आपल्याला विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना की या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे दिले पाहिजे, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा अतिशय सर्व कमिट्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या काम पाडलं आहे, त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या प्राध्यापिका शुक्ला सीमा मॅडम ह्या 2026मध्ये सेवानिवृत्त होत आहे. वयोमानानुसार त्या रिटायर्ड होत आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. तरी कृपया त्यांनी इकडे यावं आणि माननीय कार्याध्यक्ष
डॉक्टर संजयजी मालपानी त्याचबरोबर आमदार खताळ साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सत्कार करावा. त्याचबरोबर आपल्या MCVCचा जो कोर्स आहे त्यामध्ये गेली सातत्याने अनेक वर्ष काम करणारे आणि हे शेवटचं व्यक्तिमत्व शिल्लक राहिलेलं आहे आणि ते म्हणजे रावसाहेब कडू. रावसाहेब कडू आहे का? कडू आलेत का? कडू आलेत का? स्नेह संमेलनाचा आनंद घेतला आपण? घेतला ना? त्याचं सर्व श्रेय म्हणजे जे काही नियोजन होतं हे नियोजन करणाऱ्या आपल्या प्राध्यापिका चारुशिला गुजर या कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचाही सत्कार आदरणीय आमदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महाविद्यालय चालवणे, वेगवेगळे उपक्रम घेणे, खऱ्या अर्थाने हे सर्व करत असताना सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा मी सर्व स्टेक होल्डरचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जेव्हा अनुभव बोलतो तेव्हा शब्दांना वजन येते आणि समाजाशी जोडलेले नेतृत्व बोलते तेव्हा विद्यार्थ्यांना दिशा मिळते. आजचे आपले प्रमुख अतिथी हे केवळ लोकप्रतिनिधीच नाही तर ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहे, युवकांचे प्रेरणास्थान आहे व जबाबदारीचे जाणीव असलेले नेतृत्व आहे. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याशी हितगुज साधण्यासाठी आपण अत्यंत सन्माननीय व प्रेरणादायी व्यक्तिमत्व माननीय आमदार श्री अमोल खताळ पाटील साहेब यांना मी मंचावर आमंत्रित करतो. शिक्षण प्रसारक संस्था श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय स्नेह संमेलनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर संजय मालपानी, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे माननीय श्री दिलीप सांगळे, माननीय श्री डॉक्टर राजेंद्र लड्डा, माननीय श्री संतोषजी करवा, आप्पासाहेब गुंजाळ, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ढमक, डॉक्टर अरुण गायकवाड प्राचार्य, प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसमुडे, प्राध्यापक भावना वागचौरे, प्राध्यापक चारुशिला गुजर, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी जान्हवी गणेश बोडके, कला शाखा कुमारी पार्थ रामेश्वर अट्टल, वाणिज्य शाखा कुमारी सलेहा वसीम शेख, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, आदरणीय सर्व शिक्षक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थिनींनो, आजचा कार्यक्रम तसा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहताना मला खरंच अतिशय आनंद होतोय. कारण असं खूप कमी जणांच्या आयुष्यामध्ये असा सोनेरी दिवस असतो आणि तो माझ्या आयुष्यामध्ये आला आहे. याच कॉलेजचा विद्यार्थी म्हणून जिथं मी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, शिक्षण घेताना मला काही कारणास्तव 2 वर्षच मी इथं होतो, परंतु या 2 वर्षसुद्धा या संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून शिकलो आणि आज त्याच संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतो. माझे वडीलसुद्धा याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि माझे वडील कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत इथं शिकून पुढं आलेले आहेत. त्यामुळं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातूनच मी सुद्धा एक पुढं आलेलो आहे. आज ज्यावेळेस अशा कार्यक्रमांना जातो, विद्यार्थी विद्यार्थिनी असेल, आपले युवक असेल, त्यावेळेस खरंच एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी भावना असते.
असे कार्यक्रम जे होत असतात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक नाविन्यपूर्ण काहीतरी शिकण्यासारखं, काहीतरी ऐकण्याची संधी मिळत असते. ज्या पद्धतीने आता तुमचं वार्षिक पारितोषिक वितरण, वर्षभर आपण कॉलेजमध्ये आल्यानंतर लेक्चर करणं, परीक्षा देणं, सगळे उपक्रम राबवत असतो. परंतु हा एक दिवस, हा कार्यकाळ जो असतो, हा एक अतिशय वेगळा कार्यकाळ असतो. याची प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक असायला वाट पाहत असतात. कारण कॉलेज लाईफ हे असं आहे का आता तुम्ही अनुभवताय, आम्ही अनुभवून पुढे गेलो आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला जबाबदारी बी असते, त्याचं करिअर, भविष्य घडवण्याची सुद्धा एक संधी असते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खरंच मी या संस्थेचे चालक असेल, मालपानी परिवार असेल, मालपानी साहेब असेल, तसेच हे जे शिक्षक आता माझ्या बाजूला जे बसले होते, लड्डा सर, हे मला त्यावेळेस शिकवायला होते. या शिक्षकांनी सुद्धा आज विद्यार्थी घडवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. लाखो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून आज पुढे गेलेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कुणी डॉक्टर झाला असेल, कुणी इंजिनियर झाला असेल, कुणी वकील झाला असेल, प्रत्येकजण या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेला आहे. आणि संगमनेर महाविद्यालय म्हणा, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय म्हणा, यांनी वेळोवेळी नवीन नवीन उपक्रम राबवून आता विद्यार्थ्यांची शिक्षणाची पुढील काळाची गरज ओळखून कौशल्य विकासच्या माध्यमातून सुद्धा आज विद्यार्थ्यांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. कारण आज आपला संगमनेरसारख्या भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना पुन्हा मुंबई प्रत्येकाला वाटतं, विद्यार्थ्याला वाटतं, मला त्यावेळेस वाटलं होतं 12वी पास झालो पुण्याला गेलं पाहिजे. ते वय तसं होतं. बरोबरचे जे सहकारी मित्र होते, पुन्हा मुंबई ॲडमिशन घेतो म्हणून मला वाटायचं. परंतु तोपर्यंत माझी सुद्धा करिअरची कल्पना निश्चित नव्हती. पण ज्यावेळेस या समाजामध्ये काम करताना, या संस्थेतून शिक्षण घेताना, ज्यावेळेस आजूबाजूचा जो मित्रपरिवार होता, हा अतिशय गरीब कुटुंबातून येऊन कुठंतरी त्यांना शिक्षणासाठी म्हणा, त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणा, हा संघर्ष जो करायला लागत होता, हा संघर्ष मी जवळून पाहिला होता. माझ्या कार्यकाळामध्ये मी हे झाल्यानंतर एक सायबर कॅफेच्या माध्यमातून संगमनेर आपल्या बस स्थानकाच्या समोर विद्यानगरमध्ये माझं एक छोटंसं मी सायबर कॅफे सुरू केलं. आणि त्या माध्यमातून मला अजून विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. कारण 2003 या वर्षी संगमनेरमध्ये इंटरनेटसुद्धा नव्हतं. त्यावेळेस माझ्याकडं बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या, ऑनलाईन स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरणं सुरू झालं, प्रवेश ऑनलाईन सुरू झाले. त्यावेळेस माझ्याकडं विद्यार्थी यायचे, कोणाचा डोमासाईलचा दाखला नाही, कोणाचा उत्पन्नाचा दाखला नाही, कोणाचा जातीचा दाखला नाही, कोणाला प्रवेश घेताना अडचणी येतात, अशा बऱ्याचशा अडचणी घेऊन लोक येत होते. त्यावेळेस कुठंतरी त्या पालकांबरोबर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक विश्वास आणि न्याय देण्याचं काम त्यावेळेस माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालं. त्यामुळं मला हे खरं पुढं जाण्यासाठी चांगल्या प्रकारची एक संधी मला समाजसेवेच्या माध्यमातून मिळाली. आज या कॉलेजच्या माध्यमातून बऱ्यापैकी कितीतरी विद्यार्थी, म्हणजे आज माझे मित्रसुद्धा माझ्याबरोबर शिकलेले परदेशात आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांना नोकऱ्या लागल्या संजू भाऊ, त्यावेळेस मला बी थोडं वाईट वाटलं का आज मी कुठंतरी साईडला गेलो आहे. परंतु आज काळाचा प्रकार असतो, काळाचा महिमा असतो. आणि तुमची आमची जी इच्छाशक्ती असते, जसं मी म्हणाल आज विद्यार्थी मित्रांना का विद्यार्थ्यांना, तुम्ही शिक्षण हे आज काळाची गरज आहे. आणि शिक्षण घेताना परंतु तुमच्यात असलेले जे सुप्त गुण आहेत, कलागुण आहेत, याला सुद्धा कुठेतरी पुढं आलं पाहिजे. पण मी सांगतो, ज्या दिवशी माझा निवडणुकीचा निकाल आला, त्या दिवशी माझ्या आईवडिलांच्या आयुष्याचं डोळ्यातून जे पाणी मी बघितलं, म्हणजे तो दिवस न विसरणार आहे. त्यामुळे उद्या तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, क्रीडा क्षेत्रात जा, कला क्षेत्रात जा, परंतु आपल्या आईवडिलांची जी, जसं सरांनी सांगितलं मगाशी, का आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती जे संस्कार करून प्रत्येक पालकाला वाटतं का आपला मुलगा कुठंतरी चांगल्या पदावर गेला पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, तो व्यवस्थित सेटल झाला पाहिजे, त्या दृष्टीने आपल्या पालकांची सुद्धा इच्छा असते. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही आयुष्यात यशस्वी होत नाही, यश अपयश या गोष्टी चालू राहतात. मला या आठवड्यात एका मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं, परंतु मी थांबलो नाही. थांबायचं नसतं. आज अपयशसुद्धा आपल्याला काहीतरी शिकून जातं. मला 1 वर्षापूर्वी यशाने खूप काही शिकवलं, आज अपयश बी मला शिकून चाललंय. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीतून आपल्याला पुढं जाऊन, आता मी माझं क्षेत्र निवडलंय, मला सामाजिक कार्याची आवड होती म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये आलो. परंतु आज मला सुद्धा आनंद होईल का उद्या तुमच्यातूनच कुणीतरी जिल्हाधिकारी झाला, IAS झाला, IPS झाला, अधिकारी झाला, मिलिटरीमध्ये गेले, पोलीस क्षेत्रात गेले, कुणी डॉक्टर इंजिनियर झाले,
तसेच उद्योजक व्यावसायिकसुद्धा आज इथं करवा सेट आहेत, हे उद्योजक हे चांगले. आज संजू भाऊ तुमच्या समोर उदाहरण आहे. उद्या आपल्यातून सुद्धा उद्योजक निर्माण झाले पाहिजे. संगमनेर सारख्या ठिकाणी विविध महाविद्यालय आहेत, शिक्षणासाठी बरेचसे कॉलेजेस आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये टिकून राहून खरं विद्यार्थ्यांना, आज माझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिक्षणाचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य या शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून झालं आहे असं मी म्हणत माझी भूमिका राहील. मित्रांनो, या कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढं गेलं पाहिजे. आता कॉलेजला जिम्नॅशियमची ग्रँट जी आहे त्यासाठी सुद्धा निश्चित माझ्याकडून मदत होईल. पाण्याची जी पाईपलाईनचं जे आहे जलकुंभ ते कॉलेज, त्यासाठी सुद्धा निश्चित मी मदत करतो. आणि मला यापूर्वी काही विद्यार्थी आपले भेटले होते, त्यांनी सांगितलं होतं का इथं बस थांबत नाही. आज आमच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकजण स्टँडवर आल्यावर रिक्षाने इथं 20 रुपये 10 रुपये देऊन येऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या बसेस थांबत नाही या बाबतीत सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत, परंतु अजून जर काही बसेस थांबत नसतील तर पुन्हा नाशिक विभागाच्या आणि आपल्या पुणे विभागाच्या सुद्धा परिवहन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देऊन आपल्या महाविद्यालयापाशी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बस थांबली पाहिजे अशा सूचना निश्चित दिल्या जातील. यापूर्वी सुद्धा याच सभागृहामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबरोबर इथं आलो होतो. त्यावेळेस आपल्या महाविद्यालयाला सेतू जे विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले किंवा विविध प्रवेशासाठी जे दाखले पाहिजे असतात, हे दाखल्यांसाठी अडचण येत होती. मी सायबर कॅफेत काम केल्यामुळं सेतू मला माहिती होता. मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली, त्यावेळेस महसूल मंत्री खातं विखे पाटील साहेबांकडे होतं. त्यांना सांगितलं, साहेब आपण जर प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि आपल्या कॉलेजच्या इथून सुद्धा अशी संकल्पना आली होती. त्यावेळेसचे तत्कालीन आपल्या प्रांत अधिकारी जे हिंगे साहेब होते यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती का जर प्रत्येक कॉलेजलाच आपण सेतू दिलं तर ते दाखले सुद्धा तिथंच निघतील आणि विद्यार्थ्यांची जी हेळसांड होती या एका दाखल्यासाठी इकडे जा तिकडे जा मधल्यामध्ये दलालांकडून जी लुटमार होती ही कुठंतरी थांबली पाहिजे, यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न झाला आणि संगमनेर महाविद्यालयामध्ये सेतू सुद्धा आपण सुरू करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झाली आहे. आज विद्यार्थ्यांनी व्यसनापासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे. मी आमदार झाल्यानंतर या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक 2 नंबर धंदा असेल किंवा जे तरुण पिढीला व्यसनाधीन करणारी लोक असतील यांच्यावरती कठोर कारवाया सुरू केल्यात. कारण आज हा तरुण हे तुम्ही उद्याचं भविष्य आहे. देशासाठी आणि धर्मासाठी काम करण्याची संकल्पना घेऊन मी पुढे चाललोय, पण आज तुम्ही सगळे तरुण आपल्या देशाचा पाया आहे आणि यासाठी निश्चितच तरुणांनी सुद्धा व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील वरिष्ठांचं म्हणा, आपल्या शिक्षकांचं सहकार्य संवाद त्यांच्याबरोबर राहिला पाहिजे. आज बऱ्याच ठिकाणी बघतो आपण लव्ह जिहाद सारखे प्रकरणं सुद्धा या संगमनेर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाले होते. 1 वर्षापासून इथं आपण कंट्रोल केला आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांना माझी विनंती राहील का अशा काही गोष्टी जर कुठं घडत असेल तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण याच्यामध्ये पुढं आलं पाहिजे. आपल्याला निश्चितच मालपानी साहेबांना मी म्हणल, एक सूचना करेल का आपल्या संगमनेर महाविद्यालयामध्ये आपण BPED सारखे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सुद्धा इथं सुरू केलं पाहिजे. कारण आता बघितलं असेल तर आत्तापर्यंतच्या संस्था मी बघितल्या बऱ्याचशा शाळांमध्ये कुठं विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणाची सुद्धा सुविधा नाही आहे. पण आज विद्यार्थ्यांच्या आपल्याला शारीरिकतेकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. जुन्या काळामध्ये आमच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये PT घेतली जात होती, शाळेमध्ये विविध खेळांना प्राधान्य दिलं जात होतं. त्यासाठी आता शिक्षकांची सुद्धा कमतरता जाणवत आहे. त्यामुळे BPED सारखं सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये जर सुरू झालं तर निश्चित याच्यातूनच आमचे काही विद्यार्थी उद्या त्या क्षेत्रामध्ये जातील. योगा संदर्भात सुद्धा आज संजूभाऊ मालपानींनी एक आपल्या संगमनेरचं नाव जे योगामध्ये काम करतायत त्यांचं सुद्धा एक वेगळं त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्या माध्यमातून सुद्धा बरेचसे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहे. तुमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगली संधी त्यांच्या माध्यमातून मिळते. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल का अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी पारितोषिक वितरण समारंभ होतच असतो, परंतु प्रत्येकाने पारितोषिकासाठी पुढं आलं पाहिजे. पारितोषिक कशासाठी पाहिजे? आपल्यामध्ये एक मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक स्पर्धा सुद्धा झाली पाहिजे. कारण ही स्पर्धा आपल्यातील गुणवत्तेला पुढं एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्यामुळे मी पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येणाऱ्या भविष्यकालामध्ये तुमचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. आज भारत देशाच्या
लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आज प्रत्येक समाज घटकाला बरोबर घेऊन पुढं जाण्याचं काम चाललं आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगली संधी या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळं विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आमचा प्रयत्न येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित राहणार आहे. आपण सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे प्राचार्य असेल, उपप्राचार्य असेल, सर्व त्यांचे प्राध्यापक वर्ग असेल, सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो. माझ्या दृष्टीने खरंच आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हणून माझ्यासाठी मी निश्चित माझ्या आयुष्यामध्ये नोंद धरील आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करेल का आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये नाव करा. आपल्या कुटुंबाला ज्यावेळेस आपण त्या क्षेत्रात आपलं ध्येय साध्य करतो त्यावेळेस जो आनंद असतो तो आनंद दुसरा कुठलाच नसतो. तेव्हा पुन्हा आपल्या सर्वांना शैक्षणिक बाबतीत सुद्धा खूप शुभेच्छा देईल. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आपले वेगवेगळे विचार विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक आणि भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. ज्या महाविद्यालयात मी शिकलो त्याच महाविद्यालयात मी प्रमुख उद्घाटक पाहुणा म्हणून आलोय असं सरांनी सांगितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. तर त्यांच्या व्याख्यानातून एकच संदेश आपण घेऊ शकतो की तुम्ही आता याच महाविद्यालयात शिकत आहात आणि असं हे असेल आपले की एक दिवस मी या महाविद्यालयात कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा असेल. धन्यवाद सर. पुन्हा एकदा कॉलेजच्या गटात आपण त्यांचे आभार मानूया. संस्थेला शैक्षणिक उंची मिळाली व विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख घडवण्याची संधी मिळाली अशा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसार संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर संजय मालपानी सरांना मी अध्यक्षीय मनोगतासाठी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या संगमनेरचे यशस्वी आमदार श्री अमोलभाऊ खताळ पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित संतोषजी करवा, डॉक्टर राजेंद्रजी लड्ढा, श्री दिलीपजी सांगळे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, उपप्राचार्य ढमक सर, पर्यवेक्षक गुंजाळ सर, कुसमोडे सर, वाकचौरे मॅडम, गुजर मॅडम. अतिशय आनंद वाटतो की ज्यावेळेस विद्यार्थी प्रतिनिधी स्टेजवर बसतात आणि 3 विद्यार्थी प्रतिनिधी जेवर बसलेले आहेत, जान्हवी, पार्थ आणि सलेहा, हे तिन्ही विद्यार्थी अतिशय यशस्वी विद्यार्थी आहेत. आणि मला वाटतं की यावर्षी कदाचित रेकॉर्ड ब्रेक करणारे पण विद्यार्थी यामध्ये बसलेले आहेत. माझी अशी गॅरंटी आहे की कॉमर्समध्ये आजपर्यंत न मिळालेले मार्क्स हा पार्थ घेऊन येईल आणि 99-98% वगैरे आणणार का? नाही, लोड नाही घेणार तो 99% आणून दाखवणार. ही सगळी मुलं अतिशय प्रतिभा संपन्न मुलं आहेत. आणि आज जे आपल्या अमोल भाऊंनी भाषण या ठिकाणी केलं, त्यांना अतिशय प्रेमानं आम्ही अमोल भाऊच म्हणतो. ते आमदार वगैरे हे सगळं मागचं पुढचं जे आहे साहेब, हा भाव कधी मनात येत नाही. कारण आपल्यासाठी सहज उपलब्ध असणारा माणूस, कारण भाऊ म्हटलं की त्याचा उलटा उभा शब्द तयार होतो आणि जो आपल्या पाठीशी कायम उभा असतो त्याला आपण भाऊ म्हणतो. अमोल भाऊंना फोन केला की कोणतीही कामं चुटकीसरशी होतात. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या कॉलेजचा एक विद्यार्थी मिर्झापूरचा, काय नाव होतं सर त्याचं, अखिलेश वल्वे, या मुलाला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन मिळाली. त्याचा बोर्ड बाहेर बरेच दिवस लागलेला होता, पण 1,20,00,000 रुपयांचा खर्च होता. आणणार कुठून इतके पैसे? तर मी अमोल भाऊंना फोन लावला. म्हटलं अमोल भाऊ, त्याला मदत करावी लागेल, आपल्याला एक शिष्यवृत्ती असते पण ती येईल कधी, ते होईल कधी, तर त्याच्यासाठी थोडीशी मदत करा. तुम्हाला मी सांगतो, अमोल भाऊंनी अक्षरशः मंत्रालयामध्ये खालीवर ते 3 मजले स्वतः अनेक डिपार्टमेंट्समध्ये जाऊन त्या अखिलेश वल्वेची स्कॉलरशिप मंजूर करून आणली. आणि त्यांनी फोन केला की त्याचा GR निघेल. जो GR साधारणपणे मार्च महिन्यात निघतो तो GR सप्टेंबर महिन्यात काढून इनफॅक्ट ऑगस्ट महिन्यात काढून दाखवला आणि त्या मुलाची स्कॉलरशिप जाहीर झाली. पण इतक्यावर नाही थांबले अमोल भाऊ, त्याच्या पुढचं जास्त महत्त्वाचं आहे. ते मला माहीत नव्हतं. ते त्या वल्वेनी मला सांगितलं की मी लंडनला गेल्यानंतर मला एअरपोर्टवर घ्यायला अमोल भाऊंचा मावस भाऊ एअरपोर्टवर आला आणि अमोल भाऊंनी त्याची लंडनमध्ये सगळी व्यवस्था लावून दिली होती. ही गोष्ट मला माहीतच नव्हती. हे असं परस्पर एखाद्या संगमनेरातल्या विद्यार्थ्यासाठी करणं, हा भाव मनात येणं, हा अतिशय
हे मोठेपण आहे त्यांच्या स्वभावाचं, आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आणि या तालुक्याचे आमदार म्हणून या कॉलेजमध्ये येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांचा कायमच पाठिंबा राहतो. आपल्या श्रमिक ज्युनियर कॉलेजनं यावर्षी यशाच्या नवीन पायऱ्या चढण्याचं काम सुरू केलेलं आहे. काल आपल्या सिनियर कॉलेजचा एक विद्यार्थी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं सिल्व्हर मेडल घेतलं आणि 2 विद्यार्थी आपले खेलो इंडियाला लागलेले आहेत. क्रीडा हा विषय या महाविद्यालयात पूर्वीपासूनच अतिशय उत्साहानं घेतला जातो. संध्याकाळी 650 तरुण इथे मैदानावर पोलीस ट्रेनिंगसाठी येत असतात आणि मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये जवळजवळ 1000 पोलीस हे संगमनेर महाविद्यालयामधून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. आमचं ध्येय असं आहे की या मैदानावरचा एक विद्यार्थी हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये PI म्हणून गेला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या संगमनेरचा एक PI असेल असं स्वप्न घेऊन तेही काम चालू आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेत असताना आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजमध्ये देखील सातत्यानं अग्रभागी आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे, शिक्षकांचं अभिनंदन आहे आणि या स्पर्धांमध्ये जिंकलेल्या आणि आज पारितोषिकं घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. आजचा गौरव फक्त एक क्षण नाही, मेहनतीचा सन्मान आहे, पुढे यशाची प्रेरणा आहे. आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात, प्रमुख अतिथींच्या हस्ते तो पारितोषिक वितरण समारंभ भडकवडा इथं पार पडत आहे. गौरव समितीच्या पारितोषिक वितरण समितीच्या गोटे मॅडम आणि त्यांच्या सहकार्याला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं निवेदन करावं. धन्यवाद सर. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना पारितोषिके द्यावीत. प्रथम वालझाडे श्रेयस गणेश, कैलासवासी TK जोशी पारितोषिक, वालझाडे यश श्रेयस, पळत यायचे विद्यार्थ्यांनी. कैलासवासी TK जोशी पारितोषिक. संगमनेर केंद्रात SSC मध्ये सर्वप्रथम, 10वी गुणानुसार 11वी मध्ये सर्वप्रथम. सुर्वे सुशांत राहुल, राहुलची आई हा पुरस्कार ग्रहण करते आहे. गणपती ईश्वरप्पा बागेवाडी पुरस्कार, CET मार्कांनुसार सर्वप्रथम. यानंतर सानप साक्षी संतोष अनुपस्थित आहे. राऊत श्रावणी मेघराज अनुपस्थित. बोडके जान्हवी गणेश, चंपालाल मूळचंद झवर, डॉक्टर वसंतराव बाळमुकुंद झवर यांच्या स्मरणार्थ दिलेले पारितोषिक. 11वी गुणानुसार सर्वप्रथम आणि 11वी संस्कृत विषयात सर्वप्रथम. शेख सलिहा वसीम. 11वी सायन्स महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये सर्वप्रथम, 11वी गुणानुसार विज्ञानमध्ये सर्वप्रथम. शेख सलिहा वसीम. अट्टल पार्थ रामेश्वर, 11वी गुणानुसार वाणिज्य विभागामध्ये सर्वप्रथम. यानंतर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे पुरस्कार. कुमारी थोरात तेजस्विनी संतोष, मध्ये दत्ता, तेजस्विनी थोरात. मध्ये दत्ता. कमवा व शिकामध्ये काम करणारे हे विद्यार्थी आहेत.
घोडेकर रुद्र घनश्याम, घोडेकर रुद्र घनश्याम. विद्यार्थ्यांनी पळत यायचं आहे. तातेड महावीर अशोक, तातेड महावीर अशोक. कोळेकर आकाश बाबासाहेब, कोळेकर आकाश बाबासाहेब. 12वी वाणिज्य. कोळेकर आकाश. लांडगे श्रेयस रवींद्र, लांडगे श्रेयस रवींद्र. 12वी या विद्यार्थ्याचे पालक हा पुरस्कार ग्रहण करत आहेत. 12वी सायन्सच्या परीक्षेमध्ये मेकॅनिकल मेंटेनन्स विषयामध्ये सर्वप्रथम सुर्वे ईश्वरी संतोष, सुर्वे ईश्वरी संतोष अनुपस्थित. शिंदे समाधान एकनाथ, शिंदे समाधान एकनाथ या विद्यार्थ्याची बहीण हा पुरस्कार घेते आहे. हॉर्टिकल्चर या विषयामध्ये सर्वप्रथम शिंदे समाधान एकनाथ. सुर्वे ईश्वरी, सुर्वे शिंदे समाधान एकनाथ. यानंतर सातपुते वैष्णवी मारुती, सातपुते वैष्णवी मारुती. 11वी कला वर्गामध्ये संस्कृतमध्ये सर्वप्रथम इदे अक्षदा भगवान, इदे अक्षदा भगवान. पार्वतीबाई किसनदास आसावा यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पारितोषिक गरीब व होतकरू विद्यार्थिनींसाठी इदे अक्षदा भगवान. सदाकळ यश चंद्रकांत, सदाकळ यश चंद्रकांत. सौ शिरोडे एम.ए. यांच्या आईवडिलांच्या स्मरणाप्रित्यर्थ दिले जाणारे पारितोषिक 12वी विज्ञान गणित विषयामध्ये सर्वप्रथम सदाकळ यश चंद्रकांत. डुबे समीक्षा गोरख, डुबे समीक्षा गोरख. स्वर्गीय सौ ज्योती चांडक यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पारितोषिक 11वी कॉमर्सच्या विद्यार्थिनींमध्ये सर्वप्रथम डुबे समीक्षा गोरख. चव्हाण ईश्वरी दत्तात्रय, चव्हाण ईश्वरी दत्तात्रय. हिच्या वतीने तिची मैत्रीण हा पुरस्कार घेते आहे. चव्हाण ईश्वरी दत्तात्रय. 12वी वाणिज्य सर्वप्रथम अकाउंट आणि IT या विषयांमध्ये पैकीचे पैकी मार्क व संगमनेर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये वाणिज्यामध्ये सर्वप्रथम. 11वी कला शाखेत सर्वप्रथम पवार आलोक सुरेश, पवार आलोक सुरेश. 11वी शाखेमध्ये गुणानुसार प्रथम. ढोले आदित्य मच्छिंद्र, ढोले आदित्य मच्छिंद्र. 11वी वाणिज्य शाखेत सर्वप्रथम. कोटकर तन्मय अमोल, कोटकर तन्मय अमोल. विज्ञान शाखेत सर्वप्रथम अनुपस्थित. यानंतर वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आपण ज्या काही स्पर्धा घेतल्या होत्या ती बक्षिसं दिली जाणार आहेत. यानंतर केश रचना प्रथम क्रमांक कुमारी संत्रा ज्योती दिबेंदू, संत्रा ज्योती दिबेंदू. केश रचना स्पर्धा. हास्य भाग्यश्री संदीप मेहंदी स्पर्धा. रांगोळी स्पर्धा डगळे मनाली जालिंदर, रांगोळी स्पर्धा डगळे मनाली जालिंदर. कला प्रदर्शन थोरात सिद्धेश रवींद्र व समूह, थोरात सिद्धेश रवींद्र व समूह. थोरात सिद्धेश रवींद्र समूह. वाणिज्य प्रदर्शन चोपडा विधी मंगेश, वाणिज्य प्रदर्शन चोपडा विधी मंगेश. विज्ञान प्रदर्शन सातपुते सार्थक रवींद्र व समूह, सातपुते सार्थक रवींद्र व समूह. कला प्रश्नमंजुषा, कला प्रश्नमंजुषा यादव श्रेया रमेशचंद्र,
जाधव श्रेया रमेशचंद्र व समूह. श्रेया यादव. कला प्रश्न मंजुषा. एकदम लॉट देऊन उगले आहे का उगले सातपुते तुम्ही या पुढे. वाणिज्य प्रश्न मंजुषा कैदारी तनुष्का राहुल. विज्ञान प्रश्न मंजुषा गोलब सृष्टी व समूह. कला प्रश्न मंजुषा कलाचे झाले ते राहू त्या बाजूला. सगळ्याच ग्रुप असं वाणिज्य चाललं. वाणिज्यवाला आलेच नाही तो बाजूला घ्या. वैयक्तिक गीत गायन पेंढभाजे स्वराली दीपक. पेंढभाजे स्वराली वैयक्तिक गीत गायन. पेंढभाजेचा पेंढभाजे मिक्स होतं. एक दे ना, एक दे. एकदा कोणतरी मेडल द्या फक्त सर्टिफिकेट नंतरच्या. मेडल. वैयक्तिक नृत्य सोनवणे श्रद्धा दौलत. वैयक्तिक नृत्य सोनवणे श्रद्धा दौलत. समूह नृत्य संत्रा ज्योती संत्रा तिथी. संत्रा ज्योती व समूह. वाद्यवादनासाठी विशेष पुरस्कार दिला आपल्या परीक्षकांनी श्यामल श्रीप्रसाद सायंना. वाद्यवादन श्रीप्रसाद श्यामल. राऊत श्रावणी मेघराज हिला PCM साठी दिले जाणारा सर्वप्रथम PCM गटामध्ये सर्वप्रथम राऊत श्रावणी मेघराज. हे घ्या मेडल. विविध वेशभूषा प्रथम पारितोषिक कातोरे तनुजा गुलशन. राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दिला जाणारा पुरस्कार आदर्श स्वयंसेवक सुरळकर राहुल रामदास. सुरळकर राहुल रामदास अनुपस्थित. डगळे अपेक्षा मुरलीधर. डगळे अपेक्षा मुरलीधर. मराठी निबंध स्पर्धा गोपाळे धनश्री नानासाहेब. दगडे. तुझं गोपाळ आहे ना. गोपाळे धनश्री नानासाहेब. तो अब्सेंट आहे. धमाले प्रीती अविनाश. धमाले ना. धमाले प्रीती अविनाश. चला धमाले चला. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा शेवाळे कस्तुरी योगेश. चला शेवाळे. शेवाळे कस्तुरी योगेश इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा.
पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. आजच्या सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे पारितोषिक आहेत ते उद्याच्या कार्यक्रमात देण्यात येतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या 2 प्रसंगी आपण उपस्थित राहिला अशा या कार्यक्रमाचं निर्देशन करण्यासाठी आभार मानण्यासाठी पर्यवेक्षक प्राध्यापक आबासाहेब जिल्हाळांना विनंती करतो. अगदी 5च मिनिटामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवणार आहोत. आजच्या वार्षिक पारितोषिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पारितोषिकं देण्यासाठी आपले नवनिर्वाचित आमदार सन्माननीय अमोलजी खताळ सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान सन्माननीय डॉक्टर संजयजी मालपाणी सर अतिशय कामात व्यस्त असतानासुद्धा आपल्यावरचं प्रेम कुठे कमी होऊ देणार नाही याची आम्हाला खात्री होती. मला वाटतं बहुरात्रीच बाहेरून म्हणजे मोठा प्रवास करून आलेले आहेत तरीसुद्धा ते म्हटले मी येण्याचा प्रयत्न करतो आणि तेही आले. त्यांचंही आपल्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आपल्यावरती नेहमीच मायेची साथ असणारे सन्माननीय संतोषजी करवा सर, माननीय राजेंद्र लड्डा सर, माननीय दिलीप सांगळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड सर, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढमक सर, त्याचबरोबरीने कला आणि वाणिज्य शाखेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मारुती कुसमुडे सर, वाणिज्य शाखेच्या बरोबरीने शास्त्र शाखेमध्ये माझ्या सहकारी प्राध्यापिका भावना वागचौरे, जे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहानं आणि आनंदानं संपन्न झालं त्याच्या कार्याध्यक्षा प्राध्यापिका चारुशिला गुजर, या कार्यक्रमाच्या नंतर ज्या अतिशय सुंदर असं प्रसाधन या ठिकाणी म्हणणार आहेत त्या प्राध्यापिका वृषाली खांडगे, सर्व निवेदक जेजुरकर सर, वलवे सर आणि कडू मॅडम, त्याचबरोबरीने सर्व माझे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि या ठिकाणी विशेष करून मला नामोल्लेख करावा लागेल तो आपला विद्यार्थी ओढ की जो अतिशय रील मेकर म्हणून काम करतो आहे आणि त्याच्याचबरोबर आपलाच विद्यार्थी 11वीचा सुरळकर, दोन्हीही छायाचित्रकार चौधरी सर आणि सतीश गोरेचे टेक्नेसी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी प्रसारणानंतर संपन्न होईल असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचा समारोप आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करत आहोत. तरी सर्वांना विनंती आहे आपण जागेवर उभे राहावे. त्या पसायदानासाठी प्राध्यापिका खांडगे मॅडम यांना मी आमंत्रित करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला
किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टांदृष्ट विजय होवावे जी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.